नमस्कार मंडळी, मी अक्षय पाटील. 046 चॅनल आहे. नक्कीच पहिले लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मंडळी बघा, एवढंच बोलायचं आहे कारण की आपण जी मागची जी अमरापूर विभागातली जी टॉप मॉडेलचे ते गणपती बघितले ते बघून झाला. आणि नंतर मग आता जे म्हणजे ते कलरफुल गणपती होते सगळे आणि त्यांना हे बघा बघितलं तर बघा मंडळी जाम उत्साह आहेत सगळे जण. आणि आता श्रावण चालू आहे, तर श्रावण चालू आहे तर आमच्या घरी पण आमची देवी बसलेली आहे इथं बघा, तुम्हाला दिसत आहे. मी तुम्हाला दाखवतोय व्हिडिओमध्ये. तर बोलायचा उद्देश म्हणजे एवढंच आहे की म्हणजे तर कलरफुल गणपती डबल ज्वेलरी वगैरे ते सगळं मी दाखवलं तुम्हाला. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे गणपती तयार कसं होते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की बघा कारण की व्हिडिओमध्ये भरपूर मजा येणार आहे. आणि आपल्याला म्हणजे एकाने मला म्हणजे खास आमंत्रण केलं आहे की म्हणजे आमच्या कारखान्यात आमची पण व्हिडिओ बनव म्हणून आपण तिकडे पण जाणार आहेत. तर बघू आपण आज पण जरा फिरू आणि बघू किती कारखाने आहेत किती नाही आणि किती गणपती एवढं भारी भारी दिसतील तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर चला मंडळी, आता मी इथून आता थोडं देवीचं शूट करते आणि मग इथून आपण निघू आणि जाऊ आपण. तर चला मंडळी, व्हिडिओ अशीच बघत राहा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जेणेकरून बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेणेकरून आपली नोटिफिकेशन पहिले तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. तर चला मंडळी, येतोच लवकर अमरापूर विभागमध्ये गणपती बघायला. हॅलो, मी अक्षय. कसा बोलते? ही कशी बोलते? हो मामू, हाय. तर चला मंडळी, आता बघूया आपण जरा व्ह्यूचा मजा घेऊ आणि बघू व्ह्यू कसा आहे कसा नाही. कारण की पावसाळा चालू आहे तर व्ह्यूचा मजा असणारच भाई. तर नमस्कार मंडळी, बघा तर मी बोलल्याप्रमाणे आलेलो आहे आणि जेव्हा मला ते दादाने बोलला, दादा सांगितला की आमच्या पण कारखान्याचा जरा व्हिडिओ कर, तर मी आता तिथं झालो पहिले. बघा मंडळी, आता आपण शिवशंभू कला केंद्र यांच्याजवळ आहेत. तर इथं आता पहिले आपण शूट करणार आहेत आणि इथून गणपती बघून आपण पुढे जाणार आहेत. तर चला मंडळी, मी तुम्हाला नेते आतमध्ये कारखान्यात. तर बघा, कारखान्यात बघण्यासारखं म्हणजे गणपती यांना आकर्षित दिसतात आणि म्हणजे जी कामगारांची मेहनत आहे ना ती भरपूर आहे. तर बघा मंडळी, जाऊ आपण असं. तर चला. तर बघा मंडळी, हा सेट आहे काय. तर बघा मंडळी, आता म्हणजे भरपूर क्वांटिटी जास्त आहे गणपतींची तर तुम्हाला दिसत आहे आणि मी सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि डिटेलमध्ये सांगणार आहे. तर चला पहिले या म्हणजे कारखान्याचं मालक असेल ना त्यांच्याशी पहिले मी तुम्हाला भेटवतो. तर कोण आहे दादा? तू या कारखान्याचा ओनर म्हणजे मालक. तर काय म्हणजे गणपतीबद्दल काय मला सांगशील? आत्ताच्या ट्रेडिंगमध्ये म्हणजे लोक तरी भावूक आहेत. ते 4-5 वर्ष करोनाच्या काळात गेल्याबद्दल लोकांना वाटतं का आपल्या पण घरी गणपती असावा. त्याच्यामुळं लोक म्हणजे आतुरतेने गणपतीची वाट बघतात. हा एक महिना आहे ना, म्हणजे असा कधी निघून जाईल समजणार नाही. भाविक एवढे उत्सुक आहेत आमच्या घरी गणपती स्टॉलला. आणि जिथे एक महिनाभर पाऊस पडला त्याच्यामुळं थोडासा कलर कामवाल्यानं पण थोडा प्रेशर आला आहे. म्हणजे गणपती तयार होत नाही. बरोबर आहे. आणि लोक आता म्हणजे गणपतीला पाहिजे ना, आता सकाळी 6 वाजल्यापासून आहे कामाला गणपती हा पाहिजे. काही गणपती ट्रेंडिंग आहे, म्हणजे हा ब्राह्मण गणपती एक आहे तो ट्रेंडिंगचा आहे. म्हणजे भरपूर जणांचे कारखाने आहेत पण तो द्यायला उपलब्ध होत नाही. तर लोक वेटिंगला थांबलेच आहे गणपतीमध्ये. आणि गणपती हा असा विषय आहे की गेले 4 वर्ष
कोरोनाच्या काळामध्ये लोकांना काही गणपती भेटी मिळाली नाही. मग प्रत्येकाची इच्छा आहे की आमच्या घरी गणपती असावं. त्याच्यामुळं लोक थोडीशी भाऊक या आधारात आहे आणि प्रत्येकाला वाटतो आणि प्रत्येकाच्या स्टॉलवरती बुकिंग जोरात आहे. आणि हा माझा छोटासा कारखाना आहे. तर बघा मंडळी, छोटासा कारखाना आहे पण जाम मोठा कारखाना आहे. दादाने सांगितलं निसा छोटासा कारखाना आहे. तर बघूया आपण ट्रेंडिंगचा गणपती आहे ना ते पहिले बघणार आहेत आणि म्हणजे कामगारांना पण बघू, कामगार पण बघू कसं काम करतात कसं नाही. तर मी ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं दाखवणार आहे. तर चला मंडळी, पहिले बघू ट्रेंडिंग गणपती कसा असेल आणि कसा नाही ते मला दाखवते. तर चला दादा, काय आपल्याला काय तर दाखव गणपती. इथं फिनिशिंग काम होते. हां, तर बघा मंडळी, म्हणजे निस्ती फिनिशिंग ना, फिनिशिंग तर निस्ती फिनिशिंग होतं इथं आणि इथून फिनिशिंग झालं ना ही पहिली म्हणजे इथं पहिली ट्राय होईल. नाही तर नंतर मग आपण जाऊ डायरेक्ट कुठं पॉलिशला. तर बघा मंडळी, म्हणजे टचअप वगैरे गणपती झाला ना व्हाईट बीट मारून की नंतर मग आपल्याला तिसरी प्रोसेस म्हणजे ती आपली बॉडी कलरची प्रोसेस येते. म्हणजे आपल्याला जसं बॉडीला शेड असते तसं पण तिथं आता बॉडी कलर मारणार आहे. तर बघूया बॉडी कलरची मारणार. तर बघा मंडळी, आता दादा काहीतरी थोडंफार सांगते ते ऐका. तुझं नाव सांग. माझं नाव अभय म्हात्रे, सोंखार पेंट. ओके. इथे बॉडी कलर केली जातो, त्याच्यानंतर पॅच कलरसाठी इकडे जातो. ओके. तर बघा मंडळी, म्हणजे बॉडी कलर मारून झाला ना की तो गणपती थोडा वेळ सुकला ना की नंतर मग पॅच कलरला येतं. तर बघा इथं पॅच कलरचं काम चालू आहे. गणेश जोशी पॅच कलर. तर बघा गणेश दादा आहे तो इथं पॅच कलर मारतोय, आपल्याच गावातला आहे आणि दादानेच मला बोलवलं आहे. लय बरं वाटलं असं कोणी बोलवलं तर. शेडिंग केली जाते. तर बघा मंडळी, इथून जो पॅच कलर मारून झाला ना की नंतर मग आतमध्ये येते. आतमध्ये शेडिंगचं काम चालू आहे, म्हणजे गणपतीला जो हावभाव मिळतो त्या शेडिंगवर मिळतो. तर बघू शकता तुम्ही. त्या तुमचं नाव काय? शैलेश पाटील. शैलेश पाटील म्हणून आहेत. कालव्याचेच आहेत. बघा मंडळी, तर म्हणजे जरी शेडिंगवाला जर कोणाला पाहिजे असेल तर अवेलेबल आहेत, तर भेटून जाईल. बघा चांगले म्हणजे मूर्ती आहेत आणि चांगले शेड पण आहे आणि गणपतीला पण हावभाव असं दिसते. गणपती म्हणजे हसरा असा दिसतो डायरेक्ट. आपल्यासाठी पुढे. तर बघा मंडळी, पहिले आपण बघूया लिखाई करतो, म्हणजे लिखाईचं काम चालू आहे इथं आणि लिखाई झाली ना की नंतर मग आपण जरा डिस्प्लेचं गणपती आहेत ते बघणार आहेत. तर बघूया लिखाईचे गणपती. तुझं नाव काय? हां, पंकज डाऊट. कुठलं आहे? तर बघा मंडळी, पंकज डाऊट म्हणजे लिखाईचं काम करू आहेत. तर तुम्हाला जर लिखाईसाठी जर पाहिजेत असेल ना तर लिखाई करायला पण भेटेल. तर बघू शकता चांगली अशी लिखाई आहे. तर बघा मंडळी, डिस्प्लेला पण गणपती लागलेले आहेत आणि इतकी छान आणि सुंदर आहे. सगळं ओरिजिनल लावलेलं आहे. याला बाळमूर्त आहे, फेटा पगडी लावलेली आहे आणि कपडे पण ओरिजिनल आहेत. बघू शकता तुम्ही. आणि बघा तेवढीच चांगली पेंटिंग वगैरे आहे आणि तेवढीच चांगली लिखाई पण आहे. बघा दिसत आहे तुम्हाला.
तर चला मंडळी, आता म्हणजे आपण कारखान्यातून म्हणजे आलेलो आहे आणि सगळे गणपती बघितलेले आहे. आणि दादाचा पण दादाने पण म्हणजे मला थोडाफार सपोर्ट केला आणि दादाने मला सगळं सांगितलं वगैरे. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. तर चला मंडळी, आता आपण जाऊ पुढच्या कुठल्या तरी कारखान्यात जाऊ आणि आपल्याला जे मोठे गणपती बघायचे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर नक्कीच बघा. दादाने फुल सपोर्ट केलेला आहे. तर दादा थँक्यू, भेटू नंतर. तर चला मंडळी, 4 फूट. तर बघा मंडळी, 5 फुटाचा गणपती आहे आणि इथं वतकामाचं म्हणजे तुम्हाला बोलवलं ना की अर्ध म्हणजे कटकट केलेले पॉईंट असतात. तर त्यांना म्हणजे ते कटकट पॉईंट केलेले असतात, त्यांना जोडून हा गणपती पूर्ण तयार केला जातो. तर बघा आता इथे म्हणजे पूर्ण मोठा साचा आहे. हा 5 ते 6 फुटाचा साचा असेल. तर गणपती 5 फुटाचा असेल. तर बघा गणपती आता पॅच मारायचा टाईम झालेला आहे म्हणजे, आणि कोटिंग सगळं केलेली आहे आणि पॅच मारून घेतलेलं आहे. हे बघा यांचं मेंबर असतात म्हणजे एकाला गणपती हा देऊ शकत नाही आणि एक जण काय काढू शकत नाही. बघा मंडळी 3 जण आहेत ना तुम्ही. तर बघा मंडळी 3 जण आहेत. हा एक दादा आहे, तो एक दादा आणि तो एक दादा, एकूण 3 जण हा गणपती काढतात. दिवसाला किती काढतात? होतात 5-6 होतात. तर बघा मंडळी 5-6 होतात म्हणजे भरपूर होतात. कारण की का त्यांची मजुरी पण त्यांना सुटली पाहिजे आणि मजुरी सुटून पण त्यांना वाटलं पाहिजे की बाबा आज गणपती जरा झालेत, मजा आली जरा काम करायला, ते पण त्यांना वाटतंय. तर तुमचं नाव काय? निलेश पाटील. दादा तुमचं नाव काय? गुरुनाथ पाटील. आणि दादा तुमचं नाव? ज्ञानेश्वर. आपल्या गावातलंच वाटतं. गावातलेच आहेत. तर बघा मंडळी, आता मी तुम्हाला हा म्हणजे डायमध्ये सगळा केलेला आहे आणि आता तुम्हाला पूर्ण गणपती काढलेला आहे ना बाहेर, तो मी तुम्हाला दाखवते आणि जोडलेला पण तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मंडळी बघूया. हे बघा, हे आत्ताच गणपती काढलेला आहे. तर बघा पूर्णपणे त्याचे हात नसतात, बाकी सगळं आहे, फक्त हात आणि फिनिशिंग बाकी आहे त्याची. तर बघा पूर्ण तुम्हाला बोलेल ना की पाठून पण एक हेच मारले, त्याला आता फिनिशिंग करून एकदम म्हणजे रेडी करतील. मी तुम्हाला फिनिशिंग मला पण गणपती दाखवते. तर बघा गणपती पहिले आहे ना तो डायमध्ये तसा असेल, नंतर मग तो बाहेर काढला असा गणपती असेल, नंतर मग त्याला हात वगैरे जोडून त्याची फिनिशिंग करून तो गणपती तुम्हाला मी दाखवते पूर्ण. तर बघा हे बघा तो गणपती म्हणजे त्याचा हात वगैरे जोडला आणि तो गणपती अशा रूपामध्ये येतोय. म्हणजे पूर्ण फिनिशिंग झालेली आहे. आता तो गणपती सुकसपर्यंत त्याला कलर अजिबात करणार नाही. तो जेव्हा सुकल तेव्हा त्याला पॉलिश करून नंतर मग त्याला डिस्टेंबर मारून बॉडी कलर मारून त्याला कलर येईल. कलर आल्यावर तो गणपती एकदम प्रोफेशनल दिसणार आहे. तर दादा तुमचं नाव काय? विलास माले. तुम्ही या कारखान्याचा मालक? नाही, मी पावत्या करायला. अच्छा. तर बघा मंडळी, म्हणजे पावत्या लिहिण्यासाठी पण एक माणूस ठेवलेला आहे, कारण की एका माणसाला इथं हँडल होत नाही हे आपल्याला पण माहीत नाही आणि सगळ्यांना माहीत आहे. तर काय काका तुम्ही बोलशो ह्या गणपतीबद्दल? गणपती एकदम वास करता जाम तो साजे आहे ना. हा, तो उचलावेल माणसाला ठेवला तर 9 माणसाला. बाबा बघितलं गायच, म्हणजे मेहनत भरपूर आहे. मेहनत केल्याशिवाय काहीच नाही. आणि बघा तुम्हाला बोलेल ना की यांचं हाफ म्हणजे हे केलेलं आहे, साचे केलेले आहेत. म्हणजे हा पाठीचा साचा केलेला आहे तो वेगळा आहे. तर बघा इथं लावलेला आहे, दिसतंय तुम्हाला. तर बघा हा पाठीचा साचा आहे आणि तो समोरचा साचा आहे. म्हणजे बघितलं तुम्ही पूर्ण गणपती आहे ना प्रॉपर एकच लेवलमध्ये गणपती निघत नाही, ते कट करायला लागतेच, कारण की ते कट केल्याशिवाय तुम्हाला गणपती नीट निघणार नाही. तर बघा हा एक काढलेला आहे गणपती. बघा याची पाठ पूर्ण जोडून टाकलेली आहे आणि नंतर मग याला उचलून पूर्ण समोरची साईड पण ओपन होणार आहे. तर बघितलं तुम्ही भरपूर मोठा कारखाना आहे आणि बघा कामगार फक्त 3 आहेत ना, काम किती जोरदार चाललेलं आहे. म्हणजे ऑर्डरचेच गणपती आहेत असं समजून झालं. तर चला मंडळी, आता आपण इथून जाऊ पुढं जाऊ नाही तर बघा मंडळी, आता आपण थोडंच पुढे आलेलो आहेत आणि पुढे आलून शिवांश आर्ट कलवे इथे आलेलो आहेत. आणि बघा आता ह्या कारखान्यात पण जाऊ आणि थोडंफार गणपती बघू. मी तुम्हाला दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. तर चला मंडळी, आता पहिला आतमध्ये जाऊ आणि आतमध्ये बघू गणपती म्हणजे कारखान्याचं ओनर कोण आहे कोण नाही ते पण दिसणार आहे आणि कोण बोलणार आहे ते पण समजणार आहे. तर चला मंडळी बघा, हा कारखान्याचा बोर्ड लावला इथं बाहेर आणि हा रस्ता आहे, हा कालव्यावरून येतो इकडनं आणि दादरला जातोय. तर चला मंडळी आतमध्ये जाऊ आपण. दादा काय बोल दादा, काय बोलशील गणपतीबद्दल? गणपती इथे जो शिवांश आर्ट कलवे आहे तर अतिशय उत्कृष्टपणे काम केलं होतं. पेंटिंग, फिनिशिंग,
कलरिंग सर्व काम एकदम उत्कृष्टपणे केलं जाते आणि मूर्ती एकदम पूर्ण छानपणे मिळते या श्रीवास आर्ट्सला. बरोबर. इथे कामगार वगैरे सर्व कामगारांची व्यवस्था, कामगारांचं खाणं पिणं नाश्ता वगैरे किंवा आज तक सोय सर्व अतिशय उत्कृष्ट आहे. आणि कलरिंग गणपतीमध्ये कलरिंग ते उत्कृष्ट आहे. बॉडी कलर, फिनिशिंग, धोती फेटा सर्व इथं कामं मिळतात. म्हणजे ज्वेलरीचं पण काम होतं. हा, इथे ज्वेलरी सुद्धा उत्कृष्टपणे केली जाते आणि सुंदर सुंदर असे गणपती होते. पण ते आता आम्ही दिलेले आहेत, गेले आहेत गणपती. हा, म्हणजे ऑर्डर जास्तीत जास्त ऑर्डरचेच गणपती होत असतील. हो, ऑर्डरी घरगुती सर्व इथं कामं होतात. मग आता घरगुती बुकिंग वगैरे झालेली का? हा, घरगुती बुकिंग झालेले आहेत उत्कृष्टपणे आणि चांगला ते प्रतिसाद मिळाला आहे. नाही, बरोबर. म्हणजे गणपती कारखान्यामध्ये आहे ना, म्हणजे जास्तीत जास्त इथं पेंटिंग झालेली आहे आणि जास्तीत जास्त गणपती इथून गेलेले पण आहेत आणि घरगुती गणपती म्हणून इथं बुकिंग चालू झालेली आहे. तर मी एवढंच बोलते, लवकरात लवकर या आणि शिवांश आर्टला व्हिजिट करा आणि जेणेकरून बुकिंग करून लवकर गणपती घेऊन जावा. बरोबर ना? धन्यवाद. तर बघा मंडळी, म्हणजे मला तुम्ही गणपती पूर्ण दाखवते, दादांनी संवाद दिलेला आहे पूर्णपणे. आणि कारखान्याचे मालक काय? तर बघा मंडळी, कारखान्याचे मालक. बाबा तुमचं नाव काय? विठोबा घरत. तर बघा मंडळी, हे कारखान्याचे मालक आहेत आणि हा शिवांश आर्ट्स म्हणजे आता हा मालक होणार आहे. पुढचा मालक हा आहे. तर चला मंडळी, मी तुम्हाला गणपती दाखवते पूर्णपणे. बघा मंडळी बघा, इथे आता पॉलिश काम चाललेलं आहे. म्हणजे आता ह्याच्यावर डिस्टेंबरवर पॉलिश करतो ना. तर बघा म्हणजे डिस्टेंबरवर पॉलिश करतात कामगारामुळे हे काम असे अतिउत्तम होते. कारण की का कामगार नसते तर इथं काहीच झालं नसतं. तर बघा कसला काम करतात बघा. बाबा मशीनच लावली तर बाबा तुम्ही. बघा म्हणजे मगाशी पण एक पगडी बघितलेला, छोटा बाल भरतो. इथं पण पगडीच आहे, छोटा बाल भरतं. जाम भारी वाटते. लवकरात लवकर या आणि शिवांश आर्टला व्हिजिट करा जेणेकरून लवकरात लवकर तुमची बुकिंग होईल. नाही तर मग अन्यथा लेट केलं तर तुम्हाला असे गणपती भेटणार नाही. नमस्कार मंडळी, मी आता आलेलो आहे अर्पित कला केंद्र कलवे या कारखान्यात आलो आहे आणि बघू आपल्या आत्याच्या मुलाचा कारखाना आहे. तर जाऊ पहिले तिथं आणि तिथं बघू किती चांगले गणपती. चला, तर बघा मंडळी बसलेले आहेत आपले कामगार. दादा काय एकटाच आहेस? आपला काय बोलतो मग? सगळे ऑर्डरचे गणपती आहेत. तर बघा मंडळी, सगळे ऑर्डरचे गणपती आहे आणि अजून सारे ओलेच गणपती आहेत. सुकवण्याचं काम चालू आहे आणि आता तीच परिस्थिती लागलेली वाटते सगळे कर पावसामुळे. तर बघा मंडळी, पावसाने जरा थैमान घातलेलं आहे आणि आता थोडा जरी म्हणजे पाऊस थांबलाय. नाही तर मग गेले काही महिन्याभर नुसतं पाऊसच लागलेला आहे आणि पावसाने पूर्णपणे वाट लावलेली आहे. कारण की बघा अजून सारे गणपती ओलेच आहेत आणि कोळशांच्या भट्ट्या लावा लागतात तेव्हाच गणपती सुकतं. तर बघा आता दादा आहे ना हात जॉईन करायचं बघतोय. तर आता बघूया, पहिले ती व्हिडिओ घेऊ हात जॉईन करायचे, तर नंतर तुमच्याशी बोलतोय. हे आमचे कामगार आहेत. तर बघा मंडळी, इथे कामगार वाढल्यानंतर पॉलिश करतात. तर बघा मंडळी, दादा तुझं नाव काय? हा, गौरव. कालव्याचंच काय? तर बघा मंडळी, कालव्याचा आहे दादा, गौरव म्हणून नाव आहे याचा. पॉलिशला आहे एक नंबर. म्हणजे पॉलिश करतात ना, म्हणजे हेच पक्की मोठी गोष्ट आहे. कारण की काय ह्या पॉलिशमुळेच म्हणजे यांचा कारखाना एक वेळ चालतोय असं समजू आपण. कारण की काय हे जर कामगार नसते तर असं म्हणजे काम झाला नसता. म्हणून तर नमस्कार मंडळी. तर बघा आता आपण आलेलं अल्पेशदा आणि अल्पेशदा यांच्या इथं म्हणजे ट्रेंडिंगलाच पहिले चाललेलं गणपती आणि ह्याच्याचकडनं पहिले सुरुवात झालेली. तर चला मंडळी, पहिले मी दाखवतो तुम्हाला गणपती अल्पेशदांचे. हे बघा अल्पेशदांचा पप्पा इथे आहेत. हा बरोबर ना? तर चला मंडळी, तर बघा मंडळी चांगले मूर्ती आहेत. बघा स्वामी पण इथे आहेत. स्वामींचं पण बघा, स्वामी एकदम व्यवस्थित आहेत.
तर बघा मंडळी इथं वतकामाचं चालू आहे काम जरा. आणि बघा इथं आता कोटिंगला टाकलेले प्लॅस्टर दिसत आहे तुम्हाला. इथं पण पॅच मारायचं काम चालू आहे. तर बघा मंडळी कोटिंगला जी प्लॅस्टर टाकलेली आहे आणि ती प्लॅस्टर आता पूर्ण साच्यामध्ये सगळीकडे हात पसरवून ती सगळीकडे प्लॅस्टर फिरवायला लागते. ती कारण की नंतर मग ते बबल किंवा म्हणजे होल वगैरे पडतात ते ह्याचे मुलं पडतात. म्हणून ती सगळीकडे प्लॅस्टर फिरवली की नंतर काता घ्यायचा आणि काता तो त्याच्यातून सगळीकडे काता फिरवायचा. म्हणजे ते कुठल्या ना कुठल्या गप्पीत वगैरे जाऊन प्लॅस्टर बसली पाहिजे म्हणून तो सगळीकडे काता फिरवायचा. आणि तोच काता पिढीला वापरायचा असतं. तर बघा यांनी पण तेच केलेलं आहे, म्हणजे सागरदानी पण तो पिढीलाच काता वापरलेला आहे. आता परत प्लॅस्टर कालवायला सुरुवात केली म्हणजे जेणेकरून आता ह्या प्लॅस्टरने पॅच मारायला सुरुवात करू. तर बघा पूर्ण कोटिंग केलेली आहे असं बोलली आणि आता पॅच मारायला सुरुवात केली. आणि आता पॅच मारून घेते. पहिले सगळ्यात शेवटी पॅच मारायचा म्हणजे जो आपल्या मानेकरचा भाग असतो ना तिकडे पहिले म्हणजे टाकायचा पूर्ण पहिले काता. आणि नंतर तिकडे टाकल्यावर ते एकदम मजबूत होते आणि मजबूत झाल्यावर म्हणजे ते मान वगैरे तुटत नाही. तर अशा प्रकारे पहिले तिकडे काता टाकला आणि सगळे घर अगोदर म्हणजे कात्याचे पॅच आहेत ना म्हणजे ते प्लॅस्टरमध्ये बुडवून ते पूर्णपणे गणपतीच्या अवतीभोवती सगळीकडे पॅच मारून घ्यायचं. नंतर मग जेणेकरून तो लवकरात लवकर गणपती सुकेल आणि तो गणपती थोडा मजबूत होईल. तर बघा सगळीकडे पॅच मारून घेतो ना आम्ही आणि नंतर मग थोडंफार करू व्यवस्थित आणि नंतर तुमच्यापर्यंत हा गणपती ओपन करण्यासाठी मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा कारण की व्हिडिओ स्क्रिप्ट केलं तर तुम्हाला काहीच समजणार नाही की गणपती कसा वाचला कसा नाही आणि गणपती तयार कसा झाला कसा नाही तुम्हाला काहीच समजणार नाही. म्हणून तर मित्रांनो मी एकच सांगते की व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला मंडळी व्हिडिओचा असाच मदत घेत राहा. तर बघा मंडळी तुमच्यासमोर आता हा गणपती ओपन करायला जात आहेत. तर बघा पहिले हे साचे आहेत ना ते पहिले साईडला काढून घ्यायचे जेणेकरून आपल्या रबडमधून कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही. म्हणून ते पहिले साचे सगळं साईडला करायचं. तर बघा एक एक करून सगळे साचे बाहेर काढतो आणि ते बसवते नीट. आणि नंतर मग डबल दुसऱ्या साईडचे पण साचे काढून एका साईडला लावून ठेवायचे. नंतर मग असंच करून नंतर मग आपला रबर आहे तो पूर्णपणे ओपन होण्यासाठी झाला. आता बघूया आता सगळेच आपण म्हणजे साचा काढलेला आहे आणि आता आपण रबर खोडतून आणि गणपती त्याच्यातून बाहेर काढणार आहेत. तर बघा मंडळी हे गणपती कारखान्यामध्ये काम करतात ना ते म्हणजे थोडं सोपं नसतं, लय अवघड असतं. म्हणजे जिथं मेहनत घ्यायला लागतो ना तिथंच मेहनत घ्यायला लागतो. तर बघा मेहनत भरपूर सगळ्या ठिकाणी मेहनत असते. असं नाही मी बोलत की मेहनत कुठंच नसते, मेहनत सगळ्याकडे असते पण हे पण जास्तच मेहनत आहे. तर बघा मंडळी अशा प्रकारे आता गणपती हळूहळू थोडं बाहेर निघतोय. तर बघा पहिले कानापासून सगळ्यापासून पहिले हात फिरवायला लागतो. जिथे काय अवघड वाटतं ना ते तिथून म्हणजे जरा सावकाश आणि नीट काढायला लागते. असं काय नाही की बाबा घेतला रबरनं डायरेक्ट वाढला असं नसतं. तर नाही तर मग तसं जर वाढलात ना तर तुमची सोंड तुटू शकते, दात तुटू शकतात, डबल वरचा कलच तुटू शकते. म्हणून जरा सावकाश आणि एकदम व्यवस्थित सगळं काढायला लागते. तर बघा उंदीर मामा पण एकदम व्यवस्थित निघाला, पाय वगैरे सगळं. आणि फिनिशिंग तर बघा गणपतीची एकदम हाय लेवलची टॉप लेवलची गणपतीची फिनिशिंग आहे. म्हणजे जेणेकरून पॉलिश करताना पण जास्त काय होणार नाही म्हणून. तर बघत राहा तुम्ही गणपती आणि असंच मजा घ्या आणि व्हिडिओचा असाच एन्जॉय करा. तर चला मंडळी बघत राहा.
तर बघा मंडळी अजून एक समाधा आहे. समाधा पण आता जरा गणपतीचे पहिले हात ओपन करतो. म्हणजे हे हात पण साच्यामध्येच असतात. तुम्हाला मी हे दाखवलं नाही, म्हणजे असंच बघा. आता हे गणपतीचे हात पण साच्यामध्ये असतात. त्याच्यात पण प्लास्टर म्हणजे POP टाकली जाते आणि नंतर मग अशा प्रकारे ते हात बाहेर काढायला लागतात. तर नंतर मग जशा प्रकारे काढतो तशाच प्रकारे लावायला लागते. तर बघा आता समाधा गणपती पण ओपन करतोय. तर बघूया त्याने पण आता साचा खाली केला आणि इथं टोकं मारली. म्हणजे जो थोडासा जो साचा आहे ना तो जरा फाटलेला आहे. म्हणजे आपल्या चुकीमुळे थोडाफार फाटलेला आहे, त्याच्यामुळं समजून घ्या. म्हणून साचा ठेवताना एकदम व्यवस्थित ठेवायला लागतो. आणि म्हणजे काही म्हणजे अशी घाई करायची नाही, कारण की का तो साचा आहे ना जरा पायावर किंवा अंगठा चंबटला ना तर लय म्हणजे हानी होतो. म्हणून समजून घ्या. व्यवस्थित साचा काढायचा, व्यवस्थित जोडायचा आणि नंतर मग आता गणपती ओपन करायला घेतो. तर बघूया समाधा आता गणपती ओपन करतोय. तर चला आता बघू. पहिले पाठूनच म्हणजे हे काढायला लागतं, म्हणजे पाठून सगळं ओपन करायला लागते आणि नंतर मग ओपन केल्यावर नंतर हळूहळू सामारून पुढे जायला लागतं. तर बघूया मंडळी. आणि आता अशीच प्रोसेस चालणार आहे. तर तुम्ही बघत राहा असंच, मी जास्त काय बोलणार नाही. आणि मंडळी हे गणपतीचे पीसेस आहे ना कमीत कमी 2,500 वरती गेलेले आहेत. म्हणजे 2,500च्या वरती प्लस गणपती गेलेले आहेत. म्हणजे बघा किती या गणपतीला मागणी आहे. हा गणपती चौरंग असा वाटतो, म्हणजे असा चौरंग गणपती आहे. हा गणपती आत्ता ट्रेंडिंगला भरपूर चाललेला आहे म्हणून. तर बघत राहा मंडळी आणि असाच मजा घेत राहा आपल्या व्हिडिओचा. तर बघा मंडळी आता इथं आलं ना आत एकदा आलेला. तर बघा मंडळी तिकडं आहे ना म्हणजे वधकामाचं चालू आहे आणि इकडं पेंटिंगचं चालू आहे. अल्पेशदांचाच आहे हा. आदेशदा हा इकडं हँडल करते आणि तिकडं अल्पेशदा हँडल करते. तर बघू शकता तुम्ही. बघा मूर्त्या बिर्त्या बघा कशा आहेत ना कशा नाही, तुम्हाला दाखवते मी पूर्ण. तर नमस्कार मंडळी. बघा तर आपण आलेलो आता राधाकृष्ण कला केंद्र, जो हे कलवा दादर. हा कोणता पण कारखाना असेल रे, पण आपल्या भावाचा आहे. हा कारखाना आहे बालुदाचा आहे. तर बघा बालुदाचं पण आता म्हणजे आत्ता ट्रेंडिंगचं साचे चाललेले आहेत. म्हणजे 2 चालले आहेत. म्हणजे एकच साचा आहे, तुम्हाला खात्रीच नाही पटणार. एक साचा त्याच्यावर 2 डाय. वा रे, बहुत प्रगती करेगा ना. बघा इकडे राजन दादा आहे, हा साचा वतते आणि तिकडे बुवा दादा आहे, तो एक साचा वततो. म्हणजे एकच. तर बघा म्हणजे सांगितल्याप्रमाणे आता गणपती ओपन करायला घेतला आहे बुवादानी. आणि गणपती आता पूर्णपणे साचा आता काढते पहिले. आणि साचा काढल्यावर नंतर मग मस्त आहे की गणपती ओपन करणार आहे. आणि मी तुम्हाला दाखवणार आहे. मला पण एक्सायटेड झालेलं आहे, कारण की मी स्वतःहून बघितलं तरी पण मी व्हिडिओमध्ये पण एक्सायटेड झालेलो आहे की मला पण आता परत बघायला भेटणार आहे. कारण की गणपती आहे ना म्हणजे जो ओपन केला ना तेव्हा माझा म्हणजे मन भरून आला. कारण की का त्याची जी फिनिशिंग बघितली ना तर मला ते एक नंबर वाटलेले आहे. कारण की बघा गाईज म्हणजे फिनिशिंग आहे ना ती वरतीच बघा असं एकदम असं वाटतं की तेल फिरवलं आहे त्याच्यावर गणपतीवर कोणतरी, असा हात सटकते. पण मेन म्हणजे ती फिनिशिंगच आहे ती. ते एक नंबर गणपती आहे. बालुदा एक नंबर. मला तर खूप गणपती आवडला. तर असाच लवकर या आणि राधाकृष्ण या कारखान्याला व्हिजिट करा आणि लवकर ह्या बुकिंगचे गणपती लवकर घेऊन जावा. आणि तर अजून सरे बघा 4 जण आहेत इथं कामाला, पण तरी पण अजून सरे म्हणजे कारखान्यात गणपतीच राहत नाही. बघा अजून किती कारखान्यात म्हणजे एवढे जण आहेत. आणि इकडे बघा बालुदाने एक मस्त आहे की लावलेला आहे कामगारांसाठी फॅन. ते बघून माझं अजून मन भरून आलं. तर भावानं व्हिडिओ कशी झाली कशी नाही सांगा आणि मला नक्कीच कमेंट मारा. जेणेकरून कोणाचे कारखाने राहिले असतील तर मला पण सांगा, मी येऊन तुमच्या व्हिडिओ करून जाईन. तर व्हिडिओ कशी झाली कशी नाही कमेंट मारा आणि सांगा मला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपली पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल. तर चला मंडळी, मी आता व्हिडिओला इथे एंड करते. आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच कमेंट मारा. तर चला मंडळी, ओके, गुड डे, बाय बाय. भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये चांगल्या.